ब्रेकनंतर स्वागत। माझा मिडडेमध्ये एक मोठी अपडेट येते आहे। अनमोल बिश्नोईला भारतात आणण्यात आलंय। अनमोल बिश्नोई बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार आता त्याला भारतात आणण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, कशा प्रकारे आता ही सगळी प्रक्रिया असणार आहे आणि भारतात आणल्यानंतर आता पुढे काय घडू शकतं? अनमोल बिश्नोईला भारतात आणलं गेलेलं आहे, परंतु यात आपल्याला आणखीन एक लक्षात घ्यावं लागेल की अमेरिकेकडून अनमोल बिश्नोईला भारतामध्ये डिपोर्ट केलं गेलं होतं। म्हणजे हा अवैधरित्या अमेरिकेमध्ये आढळला आणि त्यामुळे त्याला इथे पाठवलं। त्यामुळे या प्रक्रियेला एक्स्ट्राडिशनचे म्हणणार नाही। आता सध्या जी माहिती मिळते त्यानुसार सगळ्यात पहिल्यांदा NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी अनमोल बिश्नोईचा ताबा घेणार आहे आणि मग त्यामुळे जो प्रश्न निर्माण झाला होता की त्याला सिद्धू मुसेवाला केसमध्ये पंजाब पोलिसांकडे दिलं जाणार की महाराष्ट्राच्या केसमध्ये सिद्दीकी आणि इतर सलमान खान यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी त्याला मुंबईत पोलिसांकडे हवाली केलं जाणार। तर या प्रश्नावर आता एक उत्तर असं आहे की पहिल्यांदा त्याचा ताबा हा नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीकडून घेतला जाणार आहे आणि त्याला एअरपोर्टवरून आता कोर्टामध्ये हजर केलं जाईल। पहिल्यांदा NIA ने ताबा घेतल्यानंतर पहिल्या 24 तासात त्याला कोर्टात हजर केलं जाईल। निश्चित, धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा ABP। राज्यामधील